हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. त्याच्यावर तो वड म्हणायला, एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली, एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली. म्हणून माय मला तुझी फारच दया आली, म्हणून माय मला तुझी फारच दया आली. त्याच्यावरती बाई म्हणते, वड देवा तसं काहीच नाही, वड देवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही, असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला. आधुनिक काळातली स्त्री तिनं काही लपवलं नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं? काय कोणाच्या शंका आहे? जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं? म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं, म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही. ती बाई सांगायली आहे, तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही, बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. अधून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते, अधून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते. एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते, एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही. म्हणजे पहा ते आतून आलेला आवाज कुठून आलेला होता. या आवाजानं तर सगळं सत्यानाश वाटोळा केलाय. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचा नाही. तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का? तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का? नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का?